लोकमत विशेषमध्ये आपलं स्वागत। महंत नरेंद्र गिरींच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणी उत्तर प्रदेश पोलिसांकडून वेगाने तपास केला जातोय। त्याकरता खास SIT स्थापन करण्यात आली आहे। या प्रकरणी पोलिसांनी महंत नरेंद्र गिरींचा एकेकाळचा शिष्य आनंद गिरीला अटक केली असून त्याच्याकडे कसून चौकशी केली जाते। पण आतापर्यंतच्या तपासात पोलिसांच्या हाती कोणते धागेदोरे लागलेत? आनंद गिरीवर ऑस्ट्रेलियात का पोलीस कारवाई झाली होती आणि गुरु शिष्यातील वादाला कोणत्या कारणावरून सुरुवात झाली, या सगळ्या प्रश्नांचा वेध घेणार आहोत या खास शो मध्ये। आनंद गिरी अनेक वेळा वादात सापडला होता, त्यामुळेच त्याची आखाडा परिषदेतून हकालपट्टी करण्यात आली होती। महंत असूनही भौतिक सुखाकडे आनंद गिरीचा ओढा होता। आपल्या आलिशान लाईफस्टाईलमुळे तो वादात सापडला होता। महिलांच्या छेडछाड प्रकरणी त्याला अटकही झाली होती। महंत नरेंद्र गिरींच्या मृत्यूचं गूढ उलगडणार, आनंद गिरीच्या चौकशीतून सत्य समोर येणार। महंत नरेंद्र गिरींच्या मृत्यूची चौकशी उत्तर प्रदेश पोलिसांच्या SIT अर्थात स्पेशल टास्क फोर्स मार्फत केली जाते। या प्रकरणातील महत्त्वाचे धागेदोरे पोलिसांच्या हाती लागलेत। महंत आनंद गिरीचा या प्रकरणातील सहभाग हळूहळू उघड होऊ लागलाय। त्यामुळेच पोलिसांनी FIR मध्ये आनंद गिरीच्या नावाचा आरोपी म्हणून उल्लेख केलाय। तसंच महंत नरेंद्र गिरींच्या सुसाईड नोटमध्येही आनंद गिरीच्या नावाचा उल्लेख आहे। त्यामुळेच या प्रकरणात पोलिसांनी सर्वात आधी आनंद गिरीला अटक केली आहे। महंत नरेंद्र गिरींच्या मृत्यूनंतर अनेक साधू संतांनी आनंद गिरीकडे अंगुली निर्देश केला होता। त्यामागचं कारणही तसंच आहे। मिळालेल्या माहितीनुसार 2016 मध्ये ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गेलेल्या आनंद गिरीवर 2 महिलांनी छेडछाड आणि मारहाणीचा आरोप केला होता। त्या तक्रारीनंतर ऑस्ट्रेलियात आनंद गिरीला पोलिसांनी अटक केली होती। मात्र महंत नरेंद्र गिरींच्या मध्यस्थीनंतर आनंद गिरीची तुरुंगातून सुटका करण्यात आली। पण ऑस्ट्रेलियातून सुटका झाल्यानंतर आनंद गिरीनं महंत नरेंद्र गिरींवर गंभीर आरोप केला होता। आपल्या सुटकेसाठी काही लोकांकडून नरेंद्र गिरींनी 4 कोटी रुपये उकळल्याचा आरोप आनंद गिरीनं केला होता। ही दृश्य जरा निरखून पहा। आखाडा परिषदेचे अध्यक्ष आणि निरंजनी आखाड्याचे सचिव महंत नरेंद्र गिरींच्या मृत्यू प्रकरणी ज्या आनंद गिरीला पोलिसांनी अटक केली आहे, ही त्याची छायाचित्र आहेत। इतरांना त्यागाचे धडे देणारा आनंद गिरी स्वतः मात्र विलासी जीवन जगत होता। तसंच आपल्या स्वभावामुळेही तो अनेक वेळा वादात सापडला होता। 2020 मध्ये त्याचा विमानातील एक फोटो चांगलाच व्हायरल झाला होता। बिझनेस क्लासमधून प्रवास करत असताना त्याच्यासमोर एक मद्याचा ग्लास ठेवला असल्याचं त्या फोटोमुळे उघड झालं होतं। त्या फोटोमुळे वाद उफळून आल्यानंतर तो सफरचंदाचा ज्यूस असल्याचा खुलासा आनंद गिरीनं केला होता। आनंद गिरी हा मूळचा राजस्थानच्या भिलवाडीतील सरेसी गावचा रहिवासी आहे। अशोक चोटिया हे त्याचं मूळ नाव आहे। त्याच्या वडिलांचं नाव रामेश्वर लाल चोटिया असून 4 भावंडांमध्ये तो सर्वात धाकटा आहे। 1997 मध्ये आनंद गिरीनं वयाच्या 12व्या वर्षी आपलं घर सोडलं आणि तो हरिद्वारला निघून गेला। हरिद्वारमध्ये त्याची महंत नरेंद्र गिरीशी भेट झाली। या भेटीत तुला जीवनात काय करायची इच्छा आहे अशी विचारणा नरेंद्र गिरींनी आनंदकडे केली होती। त्यावेळी आनंदनं आपल्याला शिक्षण घेण्याची इच्छा असल्याचं सांगितलं होतं। नरेंद्र गिरींनी आनंदच्या शिक्षणाची व्यवस्था केली, तसंच त्याला दीक्षाही दिली। आनंद गिरी सुखविलासी आयुष्य जगत होता। मात्र त्यानं आपल्या कुटुंबाला कोणतीही आर्थिक मदत केली नसल्याचा दावा त्याचे वडील रामेश्वर लाल चोटिया यांनी केलाय। मेरे पास उसका कोई नहीं लिया है, कुछ नहीं है, इस बंदे में दे सका तो ले नहीं सका। अभी मेरे घर के बाहर सब आप जांच कर सकते हो, कहीं भी विमान का पैसा लगाते नहीं। भौतिक सुख ही सगळी मोहमाया असल्याचं सांगणाऱ्या आनंद गिरीनं हरिद्वारच्या श्यामपूरमधील गाजीवाला परिसरात आपला खासगी आश्रम उभारला होता। या 3 मजली आश्रम बांधताना त्याने सगळे सरकारी नियम धाब्यावर बसवले होते। आनंद गिरीचा हरिद्वारमध्ये मोठा दबदबा होता आणि त्यामुळे स्थानिक प्रशासनानं त्याला साधी नोटीसही पाठवण्याची हिम्मत केली नाही। भगवी वस्त्र घालून दानाच्या पैशातून आनंद गिरी मौज मजा करत होता।
पण आता महंत नरेंद्र गिरींच्या आत्महत्ये प्रकरणी त्याच्यावर तुरुंगाची हवा खाण्याची वेळ आली आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। महंत नरेंद्र गिरींनी प्रयागराजमध्ये आत्महत्या केली त्यावेळी त्यांचा शिष्य आनंद गिरी हा हरिद्वारमध्ये होता। पण नरेंद्र गिरीच्या आत्महत्येकरता आनंद गिरी कारणीभूत असल्याचं मानलं जात आहे, कारण नरेंद्र गिरींच्या खोलीत आढळून आलेल्या सुसाईड नोटमध्ये आनंद गिरीचा उल्लेख आहे। मात्र आनंद गिरीच्या कुटुंबाने त्याच्यावरचे सगळे आरोप फेटाळून लावलेत। महंत नरेंद्र गिरींच्या मृत्यू प्रकरणी पोलिसांनी महंत आनंद गिरीच्या मुसक्या आवळल्यात। जवळपास 5 महिन्यांपूर्वीच आनंद गिरी आपल्या आईच्या निधनानंतर भिलवाडातील मूळगावी गेला होता। आनंद गिरीची कौटुंबिक परिस्थिती जेमतेम आहे। दीक्षा घेतल्यानंतर कुटुंबाला आर्थिक मदत केल्याच्या कारणावरून आनंद गिरीची आखाडा परिषदेतून हकालपट्टी करण्यात आली होती। महंत नरेंद्र गिरी यांनीच आपला शिष्य आनंद गिरीवर ही कारवाई केली होती आणि त्यामुळेच या गुरु शिष्यांमध्ये वाद पेटल्याचं बोललं जात आहे। आनंद गिरी के पैतृक गांव ब्राह्मणों की सरेरी में है और ये उनका पैतृक घर है। कई सारे सवाल खड़े हुए जब उनको अखाड़े से जिस वक्त निष्कासित किया गया था, तब पंच परमेश्वर के सामने जो दलील दी गई थी नरेंद्र गिरी की ओर से, उसमें कहा गया कि वो सांसारिक हो चुके हैं, उनका अपने परिवार से लगाव हो चुका है, इसलिए वो अब साधु नहीं रह सकते हैं। एक तस्वीर ये घर की है, ये देखिए कि आप ये अभी भी तस्वीर लगी हुई है आनंद गिरी की यहाँ पर घर पे, लेकिन सन्यासी के रूप में तस्वीर लगी हुई है। और ये जो परिवार के अंदर छोटा सा आप देख सकते हैं कि टोटल 4 कमरे हैं, जिसके अंदर ये देखिए कि पहले ये इन्हीं का कमरा बताते हैं। ये रूम रिजर्व किया गया, घर के लोग इसको पूजा रूम के रूप में उपयोग करते हैं, लेकिन ये उन्हीं के नाम पर है, आनंद गिरी के नाम पर। परिवार के अंदर एक तरह से परिवार में उनका हिस्सा मान सकते हैं कि यहाँ पर हैं, वो आते नहीं हैं। आनंद गिरी आणि त्यांच्या कुटुंबियांनी मात्र आखाडा परिषदेचा तो दावा फेटाळून लावला होता। आनंद गिरीनं कुटुंबासाठी कोणतीच मदत केली नसल्याचं चोटिया कुटुंबियांचं म्हणणं आहे। तसंच महंत नरेंद्र गिरींच्या मृत्यू प्रकरणी आपला मुलगा निर्दोष असल्याचा दावा आनंद गिरीच्या पित्यानं केलाय। ये दुख की बात है मैंने कि आनंद गिरी के नहीं सुना कभी अपनी देख गुरु चले को अच्छी थी और बात चीज़ अच्छी होती थी, कि मैंने सुना तो बहुत दुख की बात है। लेकिन आनंद गिरी इस मामले में बिल्कुल सच्चाई पे जुटाई नहीं। और ये इस आनंद नरेंद्र गिरी को मारने के विषय में जो लोग कह रहे हैं सब गलत है। और बहुत सरल स्वभाव का है और अच्छा लड़का है और कभी मैंने ऐसी बात नहीं की थी। लेकिन अब ईश्वर की मर्जी है तो भगवान की हमारे यहाँ से, और मैं क्या कह सकूँगी, बच्चा बहुत सरल है, स्वभाव का है, आंतरिक उसकी कोई शिकायत नहीं थी और ये दोनों के गुरुचलन अच्छी थी। आरोपी आनंद गिरीनं महंत नरेंद्र गिरींच्या सुसाईड नोट विषयी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं। नरेंद्र गिरी फारसं लिहित नसल्याचा दावा आनंद गिरींनी केला होता। मात्र बालवीर गिरींनी सुसाईड नोटमधील हस्ताक्षर नरेंद्र गिरींचा असल्याचा दावा केला आणि त्यामुळे आनंद गिरीच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही। मैं इतना समझता हूँ कि जहाँ तक मैंने वो राइटिंग देखी है, जो लेख लिखा हुआ है, वो गुरुदेव के हाथ के अक्षर हैं। बरोबर है। कोई भी विषय, आत्महत्या मनुष्य कब करता है? आप लोग इतने सारे लोग हैं, आप लोगों के जीवन में कोई ऐसी घटना घटेगी जिससे आपको लगता है कि ये बहुत, और ऐसा पर्सन कर रहा है जो आपके जीवन के बिल्कुल सम्मुख है, जो आपसे, जिससे आप बहुत स्नेह रखते, आपका बच्चा है, आपने बचपन से पाला। आपसे परेशानी दिक्कत कभी उन्होंने शेयर किया कि हमसे तो इस तरीके की परेशानी गुरु कहाँ शिष्य को बताएगा? गुरु तो पी जाता जहर, शिष्य का कर्म होता है कि उनके आचरणों का अनुसरण करें। कुछ लोगों ने बताया हम तो केवल उनका अनुसरण करने की चेष्टाएं कर रहे हैं। महंत नरेंद्र गिरी आणि आनंद गिरी या गुरु शिष्यांमध्ये बऱ्याच काळापासून वाद सुरू होता। आता नरेंद्र गिरींच्या आत्महत्येप्रकरणी आनंद गिरीला अटक करण्यात आली आहे। महंत नरेंद्र गिरी हे 300 वर्षांची परंपरा असलेल्या बाखंबरी मठाचे प्रमुख होते। मात्र बाखंबरी मठाच्या उत्तराधिकारी पदावरूनही नरेंद्र गिरी आणि आनंद गिरीमध्ये वाद होता। नरेंद्र गिरींनी बाखंबरी मठाची 8 एकर जमीन परस्पर विकल्याचा आरोप आनंद गिरीनं केला होता। त्यावरून दोघांमध्ये कोर्टबाजी झाली होती। त्यानंतर आनंद गिरीवर कुटुंबाची आर्थिक मदत केल्याचा आरोप करण्यात आला होता। तसंच 14 मे रोजी आनंद गिरीची बाघंबरी मठ आणि आखाडा परिषदेतून हकालपट्टी करण्यात आली होती।
तसंच हनुमान मंदिरातील दानाचा वापर कुटुंबासाठी केल्याचा आरोप आनंदगिरीवर करण्यात आला होता. आनंदगिरी आणि नरेंद्रगिरी दरम्यान अनेक वेळा वाद झाला, पण आनंदगिरी व्यतिरिक्त या प्रकरणात आणखी काही जणांचा सहभाग असावा असा पोलिसांना संशय. महंत नरेंद्रगिरींच्या सुसाईड नोटमध्ये हनुमान मंदिराचा पुजारी अदया तिवारी आणि त्याचा मुलगा संदीपच्या नावाचा समावेश आहे. नरेंद्रगिरींचा मानसिक छळ सुरू केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. विशेष म्हणजे नरेंद्रगिरी आणि आनंदगिरी या गुरु शिष्यांमधील वाद मिटवण्यासाठी अतिरिक्त पोलीस आयुक्त OP पांडे, माजी मंत्री इंदुप्रकाश मिश्रा, भाजप नेता सुशील मिश्रा यांनी मध्यस्थी केल्याची माहिती समोर आली आहे. महाराज जी को समझौता कराने वालों पे कोई भी रोष होता है या कोई इधर पार्ट से गलती होती है तो महाराज जी अपनी बिल में लिखते हैं, अपनी जो ये भी लिखे सुसाइड नोट उसमें बात रखते हैं. नरेंद्रगिरींच्या मृत्यू प्रकरणी आनंदगिरीकडे संशयाची सुई वळली आहे. तसंच संत महंतांनीही आनंदगिरीच्या भूमिकेविषयी संशय व्यक्त केला. या प्रकरणाची कसून चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. नरेंद्रगिरींच्या मृत्यू प्रकरणी आनंदगिरीचं नाव समोर येताच पोलिसांनी आनंदगिरीला जेरबंद केलं. मात्र आपलं पितळ उघडं पडल्याचं लक्षात आल्यानंतर आनंदगिरीनं इतरांवरती आरोप करण्यास सुरुवात केली. आनंदगिरीने नरेंद्रगिरींचा सुरक्षा रक्षक अजय सिंगवर नरेंद्रगिरींच्या खुनाचा आरोप केला. तसंच आनंदगिरीने मनीष शुक्ला आणि अभिषेक मिश्रांचं नाव घेतलं. या दोघांना नरेंद्रगिरींनी कोट्यवधींची घरं विकत घेऊन दिल्याचा दावा आनंदगिरीनं केलेला आहे. तसंच आनंदगिरीने शिवेक मिश्रावर नरेंद्रगिरींच्या हत्येचा आरोप केला. त्याला 3 कोटी रुपयांचं घर घेऊन दिल्याचा दावाही आनंदगिरीनं केला. आपल्या अटकेपूर्वी आनंदगिरीने आपल्यावरचे सगळे आरोप खोडून काढले होते. तसंच नरेंद्रगिरींच्या जवळच्या व्यक्तींवर आरोप केल्यामुळे या प्रकरणातील पेच वाढला. इसमें कर सकते हैं अजय सिंह सिपाही हैं, जो उनके सिपाही हैं वो कर सकते हैं. मनीष शुक्ला एक लड़का है जिसकी शादी कराई, जिसको 5 करोड़ से ऊपर का मकान गुरुजी ने दिया, वो करा सकते हैं. अभिषेक मिश्रा है जिनका 7-8 करोड़ का मकान आजमगढ़ में बनाया, वो कर सकते हैं. और साथ में कर सकते हैं शिवेक मिश्रा जिनका भी 3 करोड़ का मकान बना गुरुजी ने दिया है. वो लोग लगातार पैसा मांग रहे थे. लगातार पैसा मांगने के कारण जब मैंने मना किया तो उनको ये बात अच्छी नहीं लगी और बार बार पैसे की डिमांड पूरी न करने के कारण गुरुजी ने ये आत्महत्या की हो सकती है. आनंदगिरी भोवती उत्तर प्रदेश पोलिसांनी तपासाचा फास आवळलाय. पण ज्यावेळी नरेंद्रगिरींनी प्रयागराजमध्ये आत्महत्या केली त्यावेळी आनंदगिरी हरिद्वारमध्ये होता. त्यामुळे नरेंद्रगिरींच्या मृत्यूशी आनंदगिरींच्या संबंधाचे धागेदोरे शोधण्याचा प्रयत्न उत्तर प्रदेश पोलिसांकडून केला जातोय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. या विशेष कार्यक्रमामध्ये इथे एक छोटासा ब्रेक घेणार आहोत. लगेच भेटूया. पहा फक्त न्यूज 18 लोकमत विषय. न्यूज 18 लोकमत विशेषमध्ये पुन्हा एकदा स्वागत. महंत नरेंद्रगिरींना आज वाघंबरी मठात भूसमाधी देण्यात आली. मात्र त्यांच्या संशयास्पद मृत्यूमुळे देशभरात पडसाद उमटलेत. नाशिकमधील विविध आखाड्यांच्या संत महंतांनी या प्रकरणी CBI चौकशीची मागणी केली आहे. महंत नरेंद्रगिरींच्या संशयास्पद मृत्यूनंतर प्रयागराजच्या स्वरूप राणी रुग्णालयात पोस्टमार्टम करण्यात आलं. 5 डॉक्टरांच्या पथकाने जवळपास 2 तास पोस्टमार्टम केलं. यावेळी उच्चपदस्थ अधिकारी उपस्थित होते. महंत नरेंद्रगिरींचा मृत्यू श्वास गुदमरल्यामुळे झाल्याचं बोललं जात आहे. मात्र त्यांच्या पोस्टमार्टम रिपोर्टविषयी प्रशासनाकडून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. महंत नरेंद्रगिरींच्या संशयास्पद मृत्यूचं सत्य शोधून काढण्यासाठी उत्तर प्रदेश सरकारनं SITची स्थापना केली होती. त्यामध्ये 18 पोलीस अधिकाऱ्यांचा समावेश आहे. पोलिसांकडून प्रत्येक बाजू तपासण्याचा प्रयत्न केला जातोय. पण घटनेच्या दिवशी महंत नरेंद्रगिरींच्या खोलीत आढळून आलेल्या सुसाईड नोट भोवती पोलिसांची तपासाची चक्र फिरत आहेत. महंत नरेंद्रगिरींच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणी आनंदगिरीला पोलिसांनी बुधवारी कोर्टासमोर हजर केला असता कोर्टानं त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. मात्र महंत नरेंद्रगिरींच्या सुसाईड नोटमुळे आनंदगिरीवर पोलिसांचा संशय बळावला. आनंदगिरी हा तरुणीच्या एका फोटोच्या माध्यमातून आपल्याला ब्लॅकमेल करत असल्याचा आरोप महंत नरेंद्रगिरींनी आपल्या सुसाईड नोटमध्ये केला. तो फोटो व्हायरल करण्याची आनंदगिरीने धमकी दिल्याचा आरोपही सुसाईड नोटमध्ये आढळून आलाय. तसंच आद्या आणि संदीप तिवारी या पिता पुत्रांवरही नरेंद्रगिरींनी ब्लॅकमेल केल्याचा आरोप केला. या तिघांवर कारवाई करावी अशी मागणी सुसाईड नोटमध्ये केली आहे.
आपल्या आत्महत्येला आनंदगिरी जबाबदार असल्याचंही यात नमूद करण्यात आलंय। आनंदगिरीमुळं आपल्यावर मानसिक दबाव असल्याचं महंत नरेंद्रगिरींनी सुसाईड नोटमध्ये म्हटलंय। आनंदगिरीने आपल्यावर खोटे आरोप केले, त्यामुळे आपली तसंच मठाची बदनामी झाली। आपल्या मृत्यूला आद्या आणि संदीप तिवारी जबाबदार असल्याचा उल्लेख नरेंद्रगिरींच्या सुसाईड नोटमध्ये। बदनामीच्या भीतीपोटी आपण आत्महत्या करत असून 13 सप्टेंबरला आपण आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता, मात्र त्यावेळी आत्महत्या करण्याचं धाडस झालं नसल्याचं महंत नरेंद्रगिरींच्या सुसाईड नोटमध्ये म्हटलंय। महंत नरेंद्रगिरींच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणी उत्तर प्रदेश पोलिसांकडून वेगानं तपास केला जातोय, तर दुसरीकडे या घटनेचे देशभरात पडसाद उमटलेत। इकडे नाशिकमध्येही महंत नरेंद्रगिरी यांना श्रद्धांजली वाहण्यात आली। तसंच या प्रकरणाची सीबीआय मार्फत सखोल चौकशी करण्याची मागणी संत महंतांनी केली आहे। पूरा निरंजनी अखाड़ा को अपने हाथ में लेकर काम करने वाले ऐसे महापुरुष के द्वारा जो कल हुआ हम लोग सुन रहे हैं, जो उनको आकस्मिक जो मौत हुई उनके पीछे क्या रहस्य है और उसको ऐसे पीछे कौन ऐसे क्या किया। अखाड़ा परिषद के अध्यक्ष की आज ऐसे हाल हुआ तो सामान्य साधुओं की क्या होगा। तो उनकी जो अखाड़ा परिषद के अध्यक्ष के नाते पूरा खरदर्शन साधु समाज को, पूरा खालसा के महंत को, सभी साधुओं को लेके एक साथ काम करते थे। उनकी बहुत समाज प्रति जो उनकी विचारधारा और सरकार को कई मांग किए थे जो हम लोग के लिए साधु के लिए ऐसे ऐसे दिया जाए, तो उसकी कारण भी हो सकता, कोई संपत्ति के कारण भी हो सकता। अत्यंत कणखर आणि कार्यकुशल असलेले महंत नरेंद्रगिरी महाराज आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलणं शक्य नसल्याचं साधू महंतांनी म्हटलंय। आमची पण अशीच मागणी आहे की यूपी सरकार किंवा भारत सरकार सीबीआय माध्यमातून याची स्पष्ट इन्क्वायरी केली पाहिजे। हे व्हायला पाहिजे। सीबीआय ज्या बोलले महाराजांनी सांगितलं ना, त्यांच्यासाठी जरुरी आहे। काही सगळे महंतांची सुरक्षा पाहिजे म्हणून ते सीबीआय जज पाहिजे त्यांची सांगते, म्हणून आम्ही सगळी संत महात्मांनी श्रद्धांजली वावली आता आणि तेच प्रार्थना केली की जे लोक सरकारने याचा निदान काढायलाच पाहिजे। महंत नरेंद्रगिरी यांनी देशभरात कुंभमेळ्याच्या आयोजनात महत्त्वाची भूमिका बजावली होती। त्यांच्या अकाली जाण्यामुळे आध्यात्मिक क्षेत्राची मोठी हानी झाल्याची भावना संत महंतांनी व्यक्त केली आहे। इलाहाबाद हो चाहे नासिक हो चाहे उज्जैन हो, पूरा हरिद्वार कुंभ बड़े निगवेन साथ जो करने वाले कुंभ पूरा संत समाज को लेके, सनातन धर्म को लेके काम करे और प्रशासन को साथ में लेके काम करे। ऐसे हम कभी नहीं सोच सकते ऐसे महापुरुष ये करे। आप शायद वीडियो देखेंगे 4 दिन पहले उप मुख्यमंत्री उत्तर प्रदेश के जाए मिलते, कहीं ना कहीं थोड़ा सा भी उनको ये नहीं मालूम पड़ रहा है इसके आदमी ऐसे कर सकता है। तो बड़े विचार लगता है ऐसे महापुरुष कभी आत्महत्या कर नहीं सकता है। इसकी कारण उसके पीछे क्या कारण है, प्रशासन सीबीआई इसकी जांच करे और जो भी उसके पर किया है वो दंड उसको मिलना चाहिए। त्यांच्यातला जो वाद आहे तो मे मध्येच मिटला होता आणि ते सर्व श्रुत आहे, त्याचा व्हिडिओ पण आज उपलब्ध आहे। पण आजची जी घटना आहे ही कोणालाही मान्य नाही आहे की त्यांनी आत्महत्या केली आहे, ती हत्याच आहे असं आज तरी आमच्या सर्वांच्या मनात आहे। आणि मध्यंतरी त्यांना एक पत्रही प्राप्त झालं होतं की ज्यांनी जे साधू निष्कासित केले होते, त्याच्यामध्ये आसाराम आहे, राम रहीम आहे, राधेमा आहे, रामपाल आहे, तर त्याच्यानंतर त्यांना अनेक धमकीचे पत्र आले होते। इकडे प्रयागराजमध्ये दुपारी महंत नरेंद्रगिरी यांच्या पार्थिवाला संगम घाटावर स्नान घालण्यात आलं। त्यानंतर काही वेळासाठी हनुमान मंदिरात अंत्यदर्शनासाठी त्यांचं पार्थिव ठेवण्यात आलं। नरेंद्रगिरींनी आपल्या मृत्यूनंतर अंत्यसंस्काराविषयीची माहिती सुसाईड नोटमध्ये दिली होती। त्यानुसार बाघंबरी मठाच्या परिसरात त्यांना भूसमाधी देण्यात आली। मात्र नरेंद्रगिरींच्या मृत्यूमुळे संत समाजात मोठा धक्का बसलाय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। तर महंत नरेंद्रगिरी यांच्या आत्महत्येमागेचं नेमकं सत्य काय आहे हे येत्या काळात समोर येईल। आत्ता न्यूज 18 लोकमत विशेषमध्ये इथेच थांबतो।